तर घर बसल्या असं कोणतं काम आहे का, की ज्या कामातून आम्ही लाखो रुपये जे असेल ना, तर ते कमवू शकतो? जर तुमचे असे बरेच प्रश्न असतात, तर त्याच प्रश्नाचाच उत्तर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक असा बिझनेस प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करते, जे की तुम्ही घरातून करू शकता. तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा जरी तुम्ही स्टुडंट आहात. हा जो बिझनेस प्लॅन आहे, तर तो स्वतः माझा आहे आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये या बिझनेस प्लॅन मधून मी स्वतः लाखो रुपये कमवलेले आहेत. तर माझा पूर्ण एक्सपिरियन्स जे काही मी माझ्या अकॅडमीमध्ये वापरलेले आहेत स्किल्स वगैरे, तर त्या गोष्टी मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करता कंप्लीट बघा, कारण प्रत्येक गोष्ट आहे ना, तर ते एकमेकांसोबत लिंक असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू फुल बघा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आज आपण बोलणार आहोत ऑनलाईन कोचिंग, जे की बघा कोरोना नंतर खूप जास्त रॅपिडली ग्रोथ झाली. ठीक आहे. तर तुम्हाला कोणती स्किल येते? तुम्हाला डिजिटल स्किल्स येत आहेत, तुम्हाला स्टिचिंग येतं, शिवणकाम येतं, आरी वर्क येतं किंवा कुकिंग मधलं काही येतं, तर तुमचं कुठलंही स्किल जे असेल ना, तर ते तुम्ही इतरांना शिकवू शकताय आणि त्या स्किल्सच्या माध्यमातून, त्या गायडन्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतःसाठी चांगला एक इन्कम जो असेल तर तो जनरेट करू शकता. तर आज मी कोल्हापूरमध्ये राहते, पण माझे भरपूर स्टुडंट्स जे काय आहेत तर ते ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत, ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि काही स्टुडंट्स असे पण आहेत मराठी जे की आउट ऑफ इंडिया आहेत आणि तिथून माझे जे काही लेक्चर्स असतील ना, तर ते अटेंड करतात. तर ऑनलाईनमुळे काय झालंय सध्या, की संपूर्ण जगाचा जो काही कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे ग्लोबल कनेक्टिव्हिटी जी आहे ना, तर ती आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचमुळे आपल्याला शक्य आहे की आपण घरात बसूनच हजारो लोकांपर्यंत आपलं जे काही नॉलेज असेल तर ते पोहोचवू शकतो आणि त्या माध्यमातून आपण लाखो रुपये जे असेल तर ते कमवू शकतो. तर इन डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे बुक आणि पेन नक्कीच घेऊन बसा. तर सगळ्यात पहिला तुमचा निश, म्हणजे तुम्ही काय शिकवणार आहात, सगळ्यात पहिला एकच स्किल फोकस करा आणि ती स्किल अशी असायला हवी की ती इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या अकॅडमीमध्ये मला कॅनवा येत होता. ठीक आहे. मला कॅनवा हा सॉफ्टवेअर येत होता, जो की ग्राफिक डिझायनिंग साठी वापरला जातोय. तर मला माहिती होतं की महिलांचा प्रॉब्लेम आहे की वर्क फ्रॉम होम. ठीक आहे. त्यांना घरातून काहीतरी काम करायचं आहे. तर मी माझी स्किल आणि महिलांचा प्रॉब्लेम, ठीक आहे, माझी स्किल होती कॅनवा आणि महिलांचा प्रॉब्लेम होता की त्यांना घरातून काहीतरी काम करायचं वर्क फ्रॉम होम. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मी मोबाईल ग्राफिक्स हा कोर्स बनवला. ठीक आहे. सो दॅट महिलांना घरातूनच काहीतरी काम जे असेल तर ते करता येईल. सोबतच फक्त कोर्स नाही बनवला, तर कोर्स सोबतच काम कसं चालू करायचं, तुमचे क्लायंट्स कसे शोधायचे, मार्केटिंग कसं करायचं, तर या भरपूर गोष्टी मी ते सांगितलं. ठीक आहे. म्हणजे तुमचे स्किल्स आणि ते लोकांच्या लाईफ मधले कोणते असे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह करू शकतात. तर ते पहिला नोट डाऊन करा. ठीक आहे. आता या स्किल्स मध्ये तुम्ही 100% एक्सपर्टच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही इतरांपेक्षा 1-2 पावलं पुढे असलात तरी चालेल. तुमचं इंग्लिश फ्लुएंटच असायला हवं असं काही नाही. सिम्पल लँग्वेज. ठीक आहे. आता माझी बघा इतकी अकॅडमी मोठी झालेली आहे, इतकी स्टुडंट्स माझ्याकडे, म्हणजे 2-3 हजारच्या वरती माझे स्टुडंट्स झालेत. पण मी जी काही लँग्वेज वापरते तर ती अगदी सिम्पल लँग्वेज आहे, ज्याच्यामुळे एकतर मला शिकवायला सुद्धा सोपं पडतं आणि समोरच्या लोकांना शिकायला सुद्धा सोपं पडतं. त्यामुळे इंग्लिश फ्लुएंटच असलं पाहिजे अकॅडमीसाठी, तर असं काही नाही आहे. तुमची कुठलीही सिम्पल लँग्वेज जी असेल तर ती वापरा आणि तुमची जी काही अकॅडमी असेल तर ती स्टार्ट करा. तर सगळ्यात पहिला तुम्हाला तुमची स्किल जी असेल ना, तर ती शोधणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कोर्स टाईप. ठीक आहे. तुम्ही जो कोर्स चालू करणार आहात तो कसा असणार आहे, पूर्ण लाईव्ह असणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही पूर्ण लाईव्ह कोर्स घेऊ शकता. ठीक आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एखादा कोर्स एकदाच रेकॉर्ड करा. ठीक आहे. एकदाच रेकॉर्ड करा आणि तो कोर्स तुम्ही सेल करू शकता. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं की तुमचं ऍप्लिकेशन ओपन करू शकता, तुमची वेबसाईट करू शकता किंवा सिम्पली एखादं लेक्चर रेकॉर्ड करून ते गुगल ड्राईव्हला अपलोड करून गुगल ड्राईव्हची लिंक जी असेल ना, तर ती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता किंवा मग बोथ. ठीक आहे. जसं की माझा एक कोर्स आहे, मी 2-3 दिवस आठवड्यातून लाईव्ह जाते आणि बाकीचे दिवस मी रेकॉर्डिंग देते, दोन्ही. ठीक आहे. तर हा मोस्टली बोथ जो आहे ना, तर तो मोस्टली खूप जास्त फायदेशीर आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि समोरच्या लोकांना सुद्धा. म्हणजे काही त्यांचे डाऊट्स वगैरे असतील तर ते विचारू शकतात तुम्हाला लाईव्ह मध्ये, काही प्रश्न वगैरे असतील किंवा जर तुम्ही मग रेकॉर्डिंग देणार असाल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप सपोर्ट जो आहे ना, तर तो देऊ शकता. म्हणजे तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्ही ऑफिसला जाताय किंवा घरामध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज जास्त आहेत, तर मग तुम्ही रेकॉर्डिंग्स द्या आणि व्हॉट्सअपला जो काही सपोर्ट असेल ना, तर तो तुम्ही प्रोव्हाइड करा. तर तिन्हीपैकी कोणताही मोड तुम्हाला कोणता जमतोय तर तो एकदा नोट डाऊन करून नक्कीच घ्या. त्याच्यानंतर तुमच्या कोर्सचं स्ट्रक्चर म्हणजे काय, की तुमचा कोर्स आता बघा स्ट्रक्चरमध्ये हे तिन्ही पार्ट्स येतात, ड्युरेशन आणि फीज. जसं की तुमचा कोर्स जो आहे ना, तर तो किती दिवसाचा असणार आहे, त्यानंतर तुमच्या कोर्सचं ड्युरेशन काय असणार आहे, सोबतच फीज वगैरे किती असणार आहे. आता स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, की पहिला मॉड्यूल काय असणार आहे, दुसरा मॉड्यूल काय असणार आहे, डे 3 ला काय शिकवणार आहे, डे 4 ला काय शिकवणार आहे, असं 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 डे किती आहे तुमचा, 20 दिवसाचा कोर्स आहे. तर 20 दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी तुम्ही काय शिकवणार आहात, तर याचा पूर्ण प्लॅन जो असेल तो तुमच्याकडे रेडी असायला हवा आणि तो प्लॅन असा रेडी करा
की बिगिनर, आता तुमचा कोर्स कसा आहे, बिगिनर फ्रेंडली आहे की ऍडव्हान्स लेवलसाठी आहे. जसं की माझ्याकडे मोबाईल ग्राफिक्सचे 2 कोर्सेस आहेत. एक कोर्स आहे माझ्याकडे तो आहे बेसिक टू ऍडव्हान्स, ठीक आहे, आणि दुसरा कोर्स आहे जो की आहे फक्त ऍडव्हान्स, ठीक आहे. म्हणजे जर बिगिनर असतील तर त्यांना बेसिक टू ऍडव्हान्सच करावा लागेल, जो की 2 महिन्याचा असतो. आणि जर त्यांना थोडंफार कॅनवा येतंय तर मग ते ऍडव्हान्स कोर्स करू शकतात, सो दॅट त्याचा एक बेनिफिट होतो. मग त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही प्लॅन करू शकता. ड्युरेशन किती असणार आहे, तर तुम्ही 30 दिवस शिकवणार आहात, ठीक आहे, की तुम्ही 6 महिने शिकवणार आहात. आता बघा टेलरिंगचं वगैरे काय असेल तर 6 महिने सुद्धा लागू शकतात. स्टिचिंग जर तुम्ही काय शिकवणार असाल तर, किंवा वेब डेव्हलपमेंट शिकवणार आहे, कोडिंग वगैरे शिकवणार आहे, तर नक्कीच जास्त दिवस जास्त ते लागू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा लाईफ कोच ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अशा भरपूर महिला असतात ना ज्या खूप डिमोटिवेट झालेल्या असतात, तर त्या महिलांना गायडन्स हवा असतो की लाईफमध्ये काय करायचं, कसं करायचं. तर तुम्ही एक कन्सल्टंटचं काम जे असेल ना तर ते त्यांच्या लाईफमध्ये करू शकता, ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही मग 1 इयरची व्हॅलिडिटी वगैरे जे असेल तर ते देऊ शकता. आणि मग फीज, आता तुमच्या कोर्सचं ड्युरेशन किती आहे, ठीक आहे, तुमचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती तुमची जी काही फीज असेल ना तर ती डिपेंड करते. आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी की तुम्हाला युज करायची आहे. आता फीज बघा, वेगवेगळ्या 3 फॉर्मॅट्स मध्ये तुम्ही तुमचा जो काही कोर्स असेल ना तो डिझाईन करा. फॉर एक्झाम्पल, आता मी एक वर्कशॉप घेतेय, तो वर्कशॉप 3 दिवसाचा असणार आहे, ठीक आहे. त्या कोर्सची फीज मी फक्त आणि फक्त 199 रुपीज ठेवली. 3 दिवस तो वर्कशॉप असणार आहे, फक्त आणि फक्त 199 मी ठेवली. 3 दिवसामध्ये जो काही माझा पार्ट असेल तर तो मी शिकवेन, ठीक आहे. तोच कोर्स जर मेन कोर्स घेतला, सेम कोर्स आहे, ठीक आहे, सेम कोर्स साठी हे 3 वेगवेगळे पार्ट्स आहेत. मेन कोर्स असेल तर 30 दिवसाचा असेल, ठीक आहे, आणि त्याची फीस जी असेल तर ती 1000 रुपीज असेल, ठीक आहे. आणि जर प्रीमियम घेतलं तर प्रीमियम मध्ये काय 1 to 1 मेंटरशिप वगैरे आपण देतो. 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असते आणि त्याची जी काही फीस असेल तर ती मी जास्त असू शकते, मग 6999 अशी, ठीक आहे. एकच कोर्स पण 3 दिवसामध्ये तुम्ही शिकवताय म्हणून तुम्ही 199 रुपीज घेताय. म्हणजे अगदी इन डिटेल नाही शिकवत आहे. 3 दिवसांमध्ये तुमचं स्ट्रक्चर प्लॅन करायचा, वर्कशॉप घ्यायचे, किंवा मग कधी कधी तुमचे जे काही वर्कशॉप्स असतील ना तर ते फ्री पण घ्या, ठीक आहे. फ्री वर्कशॉप्स घ्या आणि भरपूर माहिती द्या, ठीक आहे, भरपूर माहिती द्या. तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल ना तर ते शेअर करा. जर लोकांना वाटलं की या व्यक्तीकडे माहिती आहे, या व्यक्तीकडे खूप नॉलेज आहे, तर मग तो जो काही वर्कशॉप अटेंड केलेला व्यक्ती आहे ना तर तो तुमच्याकडे मेन कोर्स परचेस करू शकतो. एक 1000 रुपीज फीसचा मेन कोर्स करू शकतो. बघा, तुमच्याकडे 200 रुपयाने, ठीक आहे, 200 रुपयाने समजा 100 विद्यार्थी आले, ठीक आहे. 200 रुपयाने जर 100 विद्यार्थी आले तर 20,000 रुपीज तुमचे 3 दिवसाच्या वर्कशॉपचे जे असेल तर ते होतात, ठीक आहे. यातले फक्त 10 विद्यार्थी मी म्हणते, 10 विद्यार्थी जरी तुमच्याकडे मेन कोर्सला आले तर 10चे तुमचे फीस किती होतात, 10,000 रुपये तुम्हाला तिथे फीस मिळतात. फक्त 10 सांगते मी इनिशियल स्टेजला, ठीक आहे. नंतर आता माझ्या अकॅडमीमध्ये तुम्हाला माहिती आहे कधी कधी 60 असतात, कधी कधी 90 असतात, तर असे स्टुडंट्स असतात, तर ते फक्त आणि फक्त मार्केटिंग मध्ये असतात. तर ते मी तुम्हाला इन डिटेल मार्केटिंग पण सांगणार आहे कशा पद्धतीने करायची. आणि यातले समजा 5 जरी स्टुडंट्स आले तुमच्याकडे प्रीमियम पॅकेज घेण्यासाठी, मग स्टुडंट्स असे पण असतात की आम्हाला पूर्ण गाईड करा किंवा आमची पूर्ण एजन्सीचं सेटअप करून द्या, तर असे वेगवेगळे स्टुडंट्स असतात. 1 to 1 सपोर्ट करा, मेंटरशिप करा, आमचे करेक्शन्स करा, तर असे असतात. मग त्यांच्यासाठी ही फीज आहे, ठीक आहे. यातले जर 5 जरी स्टुडंट्स तुमच्याकडे आले, त्याची फीस 7000 रुपीज आहे, तर तुमच्याकडे 35,000 रुपीज जे असतील तर ते कलेक्ट होतील प्रीमियमचे. तर अशा प्रकारे 3 पार्ट्स मध्ये तुमचा जो काही कोर्स असेल, कुठलाही कोर्स असेल, जरी तुम्ही स्टिचिंगचं शिकवताय मग तुम्ही स्टिचिंगचा पण 3 दिवसाचा वर्कशॉप घेऊ शकताय किंवा फ्री वर्कशॉप घेऊ शकताय. आणि जर तुमची शिकवण्याची पद्धत जर इतरांना आवडली तर मग ते तुमच्याकडे 30 दिवसाचा किंवा 6 महिन्याचा तुमचा जो काही क्लास असेल तर त्यासाठी जॉईन करतील, ठीक आहे. मग तुम्ही प्रीमियम पण घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही गायडन्स किंवा मग त्यांची पूर्ण अकाउंट, सोशल मीडिया हँडल्स वगैरे सगळं तुम्ही सेटअप करून देणार. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे जशी जशी व्हॅल्यू पण वाढेल, तसं जसं तुमचा सपोर्ट वाढेल, तशी जशी फीस जे असेल ना तर ते पण वाढेल. मग इतर लोक सुद्धा स्टेप बाय स्टेप पहिला हा घेतील, मग हा घेतील, मग हा घेतील, त्या अकॉर्डिंगली जे असेल ना तर ते करतील. मग कधी कधी प्रीमियम पॅकेज मध्ये 7000 रुपये फीस एखाद्याला अफोर्डेबल होत नाही, मग तिकडे तुम्ही त्यांना 2 इन्स्टॉलमेंटचा जो काही पार्ट असेल तर तोही देऊ शकता. तर असे वेगवेगळे ऑप्शन्स जे असतील तर ते तुमच्याकडे अवेलेबल होतात. कुठलंही काम तुम्ही करताय, तुमचं कोणतं काम आहे तर ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये जे असेल तर ते डिस्कस करूयात. हा, आता हे तुमच्या लक्षात आलं की बाबा आपण कोर्स एखादा घेऊ शकतो, एखादा रेकॉर्डेड कोर्स आपण तयार करू शकतो. आता टूल्स काय काय लागतात बरं रेकॉर्डेड कोर्स करायला, जसं की जर तुमचा असा काहीतरी मी कसं शिकवताय तर असं काहीतरी शिकवायचं असेल तर नक्कीच एखादा बोर्ड लागेल तुम्हाला, त्यानंतर तुमच्याकडे चॉक लागेल. आता हा जो बोर्ड मी घेतलेला आहे तर तो ऑलमोस्ट आय थिंक 1500च्या आसपास आहे. त्याच्या बॅक साईडला व्हाईट बोर्ड पण आहे, पण मला
इथे थोडंसं कम्फर्टेबल वाटतं, थोडंसं आपलं ट्रेडिशनल म्हणून मी हा वापरते. याच्या मागे व्हाईट बोर्ड पण आहे. अशा टाईपचा बोर्ड आणि एक सिस्टीम, फक्त घरातला एक असा पॉइंट जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो, इथून तुम्ही तुमचे लेक्चर्स जे काय असतील ना तर ते रेकॉर्ड करू शकता. किंवा जर मग तुमचे सिटिंग लेक्चर्स असतील तर नक्कीच एका चेअरवरती बसून तुम्ही लेक्चर्स देऊ शकता. किंवा मग असे पण काही लेक्चर्स असतात की तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करायचं असतं. ठीक आहे, म्हणजे कोडिंग वगैरे जर करताय तुम्ही तर तुम्हाला दाखवायचं असतं की कसं करताय. मग त्यासाठी तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉपची जी काही स्क्रीन असेल ना तर ती शेअर करून तुम्ही त्या रेकॉर्डिंग्स मध्ये जे असेल ना तर ते ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा पूर्ण रेकॉर्डिंग लेक्चर जो असेल ना तो रेडी होतो. ठीक आहे, तर या मेथड्स तुमच्या लक्षात आल्या. स्ट्रक्चर कसं करायचं, ड्युरेशन कसं करायचं, फीज. आता यापैकी कुठलाही पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर खाली इन डिटेल त्या पॉईंटचं नाव सांगा, मी इन डिटेल तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट लेक्चर जो असेल तर तो आपण शेअर करूया. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ठरवा. जर तुम्ही आरी वर्क शिकवणार आहात, ठीक आहे, तर मग किती दिवसाचा तो कोर्स असणार आहे. ठीक आहे, तुम्ही काय काय शिकवणार, पहिल्या दिवशी काय शिकवणार, दुसऱ्या दिवशी काय शिकवणार. बरं, मग अर्धा वेळ काय करा, अर्धा वेळ तुम्ही शिकवा, ठीक आहे, लेक्चरमध्ये, आणि अर्धा वेळ तुम्ही त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. म्हणजे काय होतंय, रिझल्ट चांगले येतात. हाफ टाइम तुम्ही शिकवताय आणि हाफ टाइम तुम्ही जे काय केलेलं आहे तर ते त्यांच्याकडून बनवून घेताय लाईव्ह मध्येच. ठीक आहे, 1 तासाचं लेक्चर असेल, मग टायमिंग वगैरे तुम्ही त्या अकॉर्डिंगली सेट करा की बाबा टार्गेट करा कोणासाठी तुमचा कोर्स जो आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला इनिशियल स्टेजला सांगितलं की मी कॅनवा शिकवते महिलांसाठी, त्यांना वर्क फ्रॉम होम करायचं असतं तर त्यासाठी. ठीक आहे, मग महिलांचे टायमिंग काय असते, तर महिला दुपारच्या वेळेला फ्री असतात. म्हणजे दुपारी 12 पासून 4 पर्यंत महिला फ्री असतात. मग त्यामधली एखादी वेळ घ्या, 1 ते 2, 12 ते 1, 3 ते 4 अशी टायमिंग घ्या आणि मग तुमचा जर लाईव्ह असेल तर तो अरेंज करा. ठीक आहे, असे अकॉर्डिंगली तुमचा पूर्ण बिझनेस प्लॅन जो असेल ना तो तुम्ही रेडी करू शकता. इनिशियल स्टेजला फीस जी असेल तर ती 1000च्या आतच ठेवा. म्हणजे 1000 ने जरी तुम्हाला 10 जरी स्टुडंट मिळाले तरी तुमच्याकडे 10,000 रुपये जे असेल तर ते सुरुवातीला चालू होतात. आणि इथे मी तुम्हाला सांगते, जर तुमची शिकवणी चांगली असेल, जर तुम्ही चांगल्या प्रकारे नॉलेज देताय तर नक्कीच तुमच्याकडे जास्तीत जास्त ऍडमिशन्स जे असतील तर ते होतील. आता राहिला पार्ट मार्केटिंगचा, तर मार्केटिंगसाठी तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 100% वापरा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती या, जास्तीत जास्त नॉलेज शेअर करा, रील्स करा, शॉर्ट्स करा, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं वापरा. आणि तुमच्याकडचं जे काही नॉलेज आहे, तुमचा जो काही तुम्ही कोर्स घेणार आहात तर त्याच्याबद्दलचं जे काही नॉलेज असेल ना तर ते ऍज इट इज तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती शेअर करा. ज्यावेळी समोरच्या लोकांना वाटेल की ही व्यक्ती खूप छान पद्धतीने शिकवते किंवा यांच्याकडे खूप चांगलं नॉलेज आहे तर त्यावेळी नक्कीच लोक तुमच्याकडे मेंटरशिपसाठी येतील, स्वतः इन्क्वायरी करतील. त्यामुळे तुमच्याकडचं नॉलेज जे असेल ना तर ते शेअर करा. असं विचार करू नका की बाबा मी सगळं सांगितलं तर माझ्याकडे कोर्सला कोणी येईल. नाही, जे कोणी सिरियस लर्नर्स असतात, ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असतं, काहीतरी अचीव्ह करायचं असतं आणि रिझल्ट हवे असतात, ज्यांना फास्ट रिझल्ट हवे असतात, तर ते नक्कीच तुमच्याकडे इन्क्वायरी जी असेल ना तर ते करतील. त्यामुळे मार्केटिंगसाठी तुमचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरा. दिवसातून 1 रील, 1 शॉर्ट्स आणि आठवड्यातून 1-2 मोठे व्हिडिओ जरी तुम्ही अपलोड केले ना तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तरी सुद्धा तुमच्याकडे स्टुडंट्स भरपूर येतील. डिजिटल मार्केटिंग वापरा. युट्यूब वरती पेड प्रमोशन्स करा. तुमची एखादी व्हिडिओ अपलोड करताय ना तुमच्या कोर्स बद्दलची तर ती प्रमोट करा. ठीक आहे, थोडीफार अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागेल. प्रमोट करा, 400 रुपये, 500 रुपये प्रमोट करा. म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त लोक तुमची जी काही व्हिडिओ असेल ना तर ती बघतील. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग म्हणून वापरा आणि ऑर्गॅनिक ग्रोथ वरती पण डिपेंड राहा आणि चांगला कॉन्टेंट बनवा. कॉन्टेंटची स्ट्रॅटेजी, ठीक आहे, कॉन्टेंट मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्टेंटची स्ट्रॅटेजी म्हणजे आज काय शिकवणार, पूर्ण 30 दिवसाचा कॉन्टेंट प्लॅनर जो की तुम्हाला चॅट जीपीटी वरती मिळून जातो. तर तुम्हाला तो लेक्चर हवा असेल की चॅट जीपीटी वरून कॉन्टेंट प्लॅनर कसा घ्यायचा तर खाली कॉमेंटमध्ये मला कॉन्टेंट मार्केटिंग म्हणून मेसेज करा. मी इन डिटेल तुम्हाला कशा पद्धतीने कॉन्टेंट मार्केटिंग करायची आणि एआय थ्रू कशी करायची तर ते इन डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, तर हा होता माझा आजचा व्हिडिओ ज्याच्यामधून मी स्वतः लाखो रुपये कमवलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा तुमचा निशच्या अकॉर्डिंगली तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. फक्त आणि फक्त स्टेप बाय स्टेप ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या करा, वहीमध्ये उतरवून काढा. आणि हो, आता राहिली गोष्ट, जर तुम्हाला सिरियसली फास्ट रिझल्ट हवे असतील आणि जर तुम्हाला हे माझ्याकडून सगळं शिकायचं असेल, तुमचा निश, ठीक आहे, हे कसं घ्यायचं, लाईव्ह कसं घ्यायचं, रेकॉर्डिंग कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी, स्ट्रक्चर वगैरे कसं ठरवायचं, ड्युरेशन कसं ठरवायचं, फीज, मार्केटिंग कशी करायची, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माझ्याकडून शिकायच्या असतील आणि 1-2 महिन्यामध्येच तुम्हाला तुमची स्वतःची अकॅडमी जी असेल तर ती चालू करायची असेल तर नक्कीच तुम्ही जो काही खाली नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये एक कम्युनिटीची लिंक दिलेली आहे तर त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तिकडे तुम्हाला सगळी जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती मिळेल. सोबतच काही फ्री वेबिनार्स पण तुम्हाला मिळतील. सो दॅट कशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर असणार आहे, कशा पद्धतीने आपला कोर्स असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल मी सांगेन. खाली कम्युनिटी आहे तर ती जॉईन करा किंवा जो काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती ऑनलाईन कोचिंग नावाने मेसेज करा. जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. हा बिझनेस प्लॅन तुम्हाला कसा वाटला
तर ते देखील मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला खूप चांगला वाटला असेल आणि नक्कीच ट्रस्ट मी 100% गॅरंटी देऊन सांगते, जर प्रॉपर मार्केटिंग केलं, प्रॉपर स्ट्रक्चर केलं, तर नक्कीच तुम्ही याच्यातून लाखो रुपये कमवू शकता. हाऊसवाईफ आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा स्टुडंट आहात तरी सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच सिरियसली या बिझनेस प्लॅन वरती विचार करा. थँक सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशा मैत्रिणींसोबत, अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांना हा बिझनेस प्लॅन खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो किंवा त्यांच्यासाठी युजफुल असू शकतो. ठीक आहे. थँक सो मच. बाय.